हॅलो नमस्कार, मी आहे विजया गायकवाड आणि मी आजपासून बिग बॉस मराठी सीझन 5 यावर चर्चा करणार आहे. कारण सध्या ते चर्चेचा विषय झालेला आहे तो फक्त सूरज चव्हाणमुळे. म्हटलं आतापर्यंत मला बिग बॉस हा काही आवडत नव्हता, पण या वर्षीपासून मी थोडंसं पाहते. म्हटलं चला यावर आपले पण विचार मांडलेले बरे. जनते महाराष्ट्र हा सगळं प्रेम सूरज चव्हाणला देतोय, तर आपणही आपल्याकडून थोडासा सपोर्ट म्हणून मी सूरज चव्हाणच्या सपोर्टसाठी मी आता व्हिडिओ बनवते. तर आज जो म्हणजे सोमवारी विकेंडचा वार नंतर भाऊच्या धक्क्यानंतर त्यांना पहिला टास्क दिला होता सहमती आणि असहमतीचा, ज्यामध्ये त्यांना पैसे कमवायचे होते. ए टीम आणि बी टीम असं 2 टीम केलेल्या होत्या. जे ऑफकोर्स जे ए टीम मध्ये आहे, जे हमेशा 4 जण असतात उर्मट बोलणारे, हमेशा म्हणजे सदैव भांडणामध्ये ज्यांना मजा येत असते ते 4 जण, आणि सूरज, इलिना त्यांच्या ए टीम मध्ये होते. आणि बी टीम मध्ये आपले जे सर्व मंडळी जे आपल्या सर्वांना आवडीचे आहेत ते. जरीही बी टीमला सर्वजण बोरिंग असं म्हणत असतील विकेंडच्या वारमध्ये, पण जनतेला, सर्व महाराष्ट्राला ही बी टीमच आवडते. कारण ती आपली जी डिग्निटी आहे ती डिग्निटी ठेवून आपलं काम करते. उगीच अक्राळस्तेपणा, भांडणं, टोमणे यामध्ये जास्त पडत नाहीत. आणि ए टीम जे आहे त्यांच्या विरोधात म्हणजे उलट करते. त्यांना वाटतं की भांडणं म्हणजे एंटरटेनमेंट किंवा कुणालाही उद्धटपणे बोलणं, विचार न करणं, हे ज्या काही गोष्टी करून फुटेज मिळवण्यासाठी हे जे करतात ना, त्यामुळं इरिटेट झालेलं आहे सर्व महाराष्ट्र. इरिटेट झालं असतील, त्यांचेही फॅन असतील, कारण प्रत्येकाचे फॅन असणारच, परंतु सर्वात जास्त फॅन मला वाटतं बी टीमचे असतील. आणि त्यातल्या त्यात सूरजचे सगळ्यात जास्त फॅन आता मी पाहते, रिव्ह्यू वाचते मी एवढे सर्व. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट सगळ्यांनी जर म्हणजे पाहिली असेल की जेव्हा जेव्हा बी टीम जे आहे ना, हे खूप शांतीमध्ये ना क्रांती करत असतात. ए टीम ते नेहमीच भांडणं करतात. त्यांच्या मनासारखं नाही झालं की तेच भांडणं वाद काहीतरी करून आरडाओरडा, किंचाळणं, सगळं वातावरण खराब करून टाकतात बिग बॉसचं. परंतु बी टीमने आज एवढी मजा आणली. आणि मला सर्वात जास्त आज आहे ना पॅडी दादाचं एवढं मजा आली ना, कारण पॅडी दादानी म्हणजे हे जे बी टीमने असं ठरवलं होतं की सगळं उलट उत्तरे द्यायची, म्हणजे त्यांनीच त्यांचा पॉइंट प्रूव्ह करणार, ए टीमच असं त्यांनी ठरवलं. भलेही 1 रुपया ना मिळू, म्हणजे जरी हारले तरी चालेल, परंतु त्यांनी मुद्दामून उलट उत्तरं दिली. त्यांना जे काही प्रश्न दिले त्याची, कारण ते प्रूफ ए टीमनी करावं असं त्यांचं मत होतं. आणि जेव्हा पॅडी दादा येतात ना की कमकुवत खेळाडू म्हणून त्यांना येतं, त्यावेळेस की डोक्यानं काम करत वगैरे नाही, तेव्हा डोक्यानं काम करतात असं जेव्हा समोरची टीम येते आणि त्यांना प्रूफ करून दाखवते की हा कॉम्पिटिटर आहे आमचा आणि भविष्यात हा आम्हाला खूप भारी पडू शकतो, असं ते इकडे चर्चा करत असतात. आणि जेव्हा हे त्यांच्या बी टीमच्या मनासारखंच होतं, ते प्रूफ करून दाखवतात. जरी हरले असले तरी ते जिंकलेले असतात मनातून. जेव्हा बाहेर येतात तेव्हा धन्यवाद धन्यवाद, तुम्ही, मला खूप छान वाटलं की माझ्याविषयी एवढं चांगलं तुम्ही बोललात. तेव्हा विशाखा, काय तिचं नाव, ची नेहमी भांडणं करते ना, निकीची मैत्रीण, मला तिचं नाव पण आठवत नाही, जी सावली म्हणतात तिला, ती येते आणि म्हणते की माझ्याकडे आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास, मी आत्मविश्वास तुम्हाला ट्रेमध्ये करून देईल असं. तर तुम्हाला आत्मविश्वास नकोय, मला फळं द्या, फळं. एवढ्या हसवायला एवढी मजा आली ना मला ऐकू. म्हणजे हे जे वाक्य होतं ना, म्हणजे पूर्ण एपिसोडमध्ये या एका वाक्यानंच मन जिंकलं पॅडी दादाने. खूप मजा आली आज जे काही बी टीम होती ना, बी टीमला प्रत्येक खेळाडूने आज मस्त खेळला. जरीही ते जास्त आरडाओरडा नाही केला तरी त्यांच्या मतानुसार ते खेळले आणि मजेशीर खेळले. ए टीम जे आहे, ए टीमला फोडण्याचा त्यांनी प्रयत्न आज केला. त्यांच्यामध्येच भांडणं झाली आज ए टीम मध्ये. ए टीम मध्ये अजून एक विषय घडला की जी निकीच्या टीम मधली जी दुसरी मुलगी आहे, जान्हवी आहे वाटतं नाव तिचं, हो, ती जी आहे ती पॅडी दादाला खूप वाईट बोलली की तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करतात, करिअर, त्यांच्या करिअरबद्दल बोलली, त्यांच्या ऍक्टिंग करिअरबद्दल बोलली. तेव्हा एक निकीने सुद्धा जोकर म्हटले पॅडी दादाला.
म्हणजे आपल्यापेक्षा सिनियर भांडणं करा तुम्ही, वाद आहे, गेम आहे, खेळलं पाहिजे, परंतु एक डिग्निटी ठेवली पाहिजे. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना व्यवस्थित बोललं पाहिजे. मी तर आतापर्यंत म्हणजे त्यांच्या जे आपण बिग बॉस खेळायला आलो ना, तर थोडं तरी समोरच्यांची थोडी तरी रिस्पेक्ट केली पाहिजे. इतकं पण डिसरिस्पेक्टफुल बोललं नाही पाहिजे. आपल्या वयाच्या मानाने बोललं पाहिजे असं मला वाटतं. कारण हे जी टीम आहे, ए टीममधली, मला तर विशाल तर बिलकुलच आवडत नाही. निकिता आवडतच नाही, काय माहिती कशासाठी. कदाचित ती विलन आहे म्हणून ठेवलं असेल तिला, कारण त्यामुळे TRP मिळतं. कारण विलन असल्याशिवाय हिरोला महत्त्व राहत नाही ना, पिक्चरमध्ये सुद्धा, असली जीवनात सुद्धा आणि या अशा रियालिटी शोमध्ये सुद्धा. त्यामुळे कदाचित तिला ठेवलं असेल. सूरजला सुद्धा मिळाले असते पॉईंट, परंतु तो ए टीममध्ये असल्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांनी जिंकण्यापेक्षा सगळ्यांनी 0वर राहणं पसंत केलं. आज सूरजकडून तेवढा काही परफॉर्मन्स नाही झालेला, पण तरीही सगळी जनता सूरजच्या पाठीमागे आहे आणि मी सुद्धा सूरजच्या सपोर्टसाठीच व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला बिग बॉसमधले कोणते प्रतिस्पर्धी आवडतात, कुठली टीम आवडते, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. मी आजपासून व्हिडिओ बनवणार आहे या विषयावर, फक्त सूरजच्या सपोर्टसाठी. सगळ्यांनी सूरजचा सपोर्ट करा. थँक्यू, धन्यवाद.